नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत शिवाजी महाराजांच्या घोड्यांबद्दल आणि या घोड्यांचा वापर का केला जात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना जलद हालचाल करणाऱ्या घोडदळावर विशेष भर दिला. सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश, अरुंद घाटवाटा आणि कठीण भूप्रदेश यामध्ये मोठं सैन्य हलवणं अवघड होतं. त्यामुळे कमीत वेळात जास्त अंतर पार करणारे घोडदळ महाराजांच्या युद्धासाठी अत्यंत उपयोगी ठरले. मराठा घोडदळाचा उपयोग फक्त युद्ध करण्यासाठी होत नव्हता, तर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, अचानक हल्ला करणे, संदेश पोहोचवणे आणि गरज पडल्यास वेगाने माघार घेणे यासाठी घोडदळ महत्त्वाचं होतं. मराठा सैन्यात बारगीर आणि शिलेदार असे घोडदळाचे प्रमुख प्रकार होते. बारगीरांना घोडा राज्याकडून मिळत असे, तर शिलेदार स्वतःचा घोडा आणि शस्त्रसामुग्री घेऊन सैन्यात सेवा करत असत. शिवाजी महाराजांच्या युद्ध पद्धतीत वेग, अचूक नियोजन आणि गनिमी कावा यांचा प्रभावी वापर केला जात असे. त्यामुळे शत्रूचं सैन्य संख्येने मोठं असलं तरी मराठा घोडदळ आपल्या वेगामुळे त्यांच्यावर मात करू शकत असे. आज शिवाजी महाराजांच्या घोड्यांबद्दल अनेक कथा ऐकायला मिळतात, मात्र इतिहास सांगताना पुराणांवर आधारित माहिती आणि लोककथा वेगवेगळ्या ठेवणे महत्त्वाचे आहे. एक गोष्ट मात्र निश्चित, स्वराज्याच्या विस्तारात मराठा घोडदळाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.